जेएनयू विद्यापीठातील मराठी शिक्षकाची सेवा समाप्ती झालेली आहे। वैद्यकीय कारणास्तव सुट्टी घेतल्याचं कारण देत सेवा समाप्ती करण्यात आली आहे। सामाजिक विज्ञान विषयाचे प्राध्यापक डॉक्टर रोहन चौधरींवर यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय आणि चौधरींनी नियमापेक्षा जास्त सुट्टी घेतल्यामुळे कारवाई केल्याचा पत्रामध्ये उल्लेख सुद्धा पाहायला मिळतोय। 1.5 वर्षांपूर्वी घेतलेल्या रजेवरून आता कारवाई केली गेलेली आहे आणि विद्यापीठाच्या या कारवाईचा शिक्षक संघ आणि विद्यार्थ्यांकडून मात्र निषेध नोंदवला जातोय, वर्तवला जातोय। डॉक्टर रोहन चौधरी यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी या विद्यापीठामध्ये आंदोलन केलंय। डॉक्टर चौधरी यांच्यावरील कारवाई मागे घेण्यासाठी शिक्षक संघ आणि विद्यार्थी संघटना मागणी सुद्धा करतात। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, 1.5 वर्षांपूर्वी रजा घेतली होती, त्याला आत्ता कारवाई करायला इतका वेळ का लागला? गोष्ट एक, आणि दुसरा, आता शिक्षक संघाची आणि विद्यार्थी संघटनेची भूमिका काय आहे, मागणी काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये अचानक केलेली कारवाई संशयाच्या भोवऱ्यात आहे। आणि दुसरा मुद्दा आहे की एखादा शिक्षक जेव्हा घरी जातो रजा घेऊन आणि त्याच्यानंतर एखादा व्यक्ती घरामध्ये आजारी असताना जर त्याचं आजारपण वाढलं तर त्याची रजा निश्चितपणे वाढणं अपेक्षित असतं आणि ते देखील गृहीत धरलं जातं। मात्र प्रोबेशन पिरियड मध्ये अशा प्रकारच्या रजा घेणं ते जरी नियमात बसतं, त्यांच्या दृष्टिकोनातून नियमात दाखवलं जात असेल, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी देखील समजून घेणं यामध्ये अपेक्षित होतं। त्यामुळं आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर त्यांना तसं समजूनही घेतलं होतं। 1.5 वर्ष या सगळ्या प्रकरणासाठी लागले आणि अचानक कमिटी बोलवण्यात आली। त्या कमिटीने एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला काही म्हणणं मांडायचंय का, त्याच्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं। म्हणजे ही प्रोसिजर अत्यंत वेगाने झालेली आहे आणि त्यामुळे ती संशयाच्या भोवऱ्यात आहे। एक गोष्ट यामागे अशी देखील सांगितली जात आहे की महाराष्ट्र एकीकरण महाराष्ट्राचं एक अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या संदर्भामध्ये अभ्यास केंद्र या ठिकाणी उभारलं जात होतं। त्यामध्ये सगळ्या प्रोसेसमध्ये रोहन चौधरी देखील होते आणि त्यामध्ये त्यांनी ह्या प्रोसेसमध्ये हे लवकर होत नव्हतं म्हणून काही ठिकाणी बातम्या आल्या आणि त्या बातम्या मागे रोहन चौधरी आहेत असा आकस त्यांच्या विरोधात ठेवण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता त्याच्यामध्ये रोहन चौधरी किंवा तिथल्या काही अधिकाऱ्यांचा कोणाचाही संबंध नव्हता। मात्र रोहन चौधरी हे पत्रकारांसोबत त्यांचा एक फोटो आला आणि त्याच्यानंतर ही सगळी कारवाई झाल्याची चर्चा जेएनयू मध्ये आहे। त्यामुळं ही वैयक्तिक आकसानं मराठी अध्यासन केंद्र लवकर व्हावं म्हणून या संदर्भामध्ये काही बातम्या आल्या होत्या आणि त्या बातम्या मागे रोहन चौधरी आहेत असा आकस तिथल्या ज्या जेएनयूच्या कुलगुरू आहेत त्यांनी ठेवल्याचं समजतंय। त्यामुळे ही कारवाई केली गेली आहे। त्यामुळं 1.5 वर्षानंतर हे प्रकरण आणलं गेलं आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली अशी एक प्राथमिक माहिती तिथे जेएनयू मध्ये गेल्यानंतर कळालेली आहे। वास्तविक पाहता या सगळ्यामध्ये रोहन चौधरी आणि मराठी अध्यासन केंद्र किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे त्याचा आणि रोहन चौधरी यांचा काहीच संबंधही नव्हता। या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने तातडीची पावलं उचलून स्वतः याच्यावरती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावलं उचलून या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला, ती जागाही निश्चित करण्यात आली, मुख्यमंत्री या ठिकाणी आले। मात्र रोहन चौधरी हे जे मराठी प्राध्यापक आहेत त्यांना काही पत्रकारांसोबत त्यांचे फोटो आले आणि हे स्वतः शांतिश्री पंडित यांनी पाहिले। त्यानंतर हे सगळं पावलं उचलले गेल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। स्वतः या सगळ्या संदर्भामध्ये आपण जेएनयू मध्ये गेलो होतो, तिथल्या काही प्राध्यापकांशी देखील चर्चा केली, तिथल्या जे युनियन आहेत शिक्षकांच्या संघटना आहेत त्यांच्याशी बातचीत केली, विद्यार्थ्यांशी बातचीत केली। या अगोदर जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे ज्या प्राध्यापकांना काढलं गेलं होतं त्याच्यामध्ये आतापर्यंतच्या प्राध्यापकांचा जर विचार केला तर त्यांच्यामध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट सारख्या केसेस होत्या, त्या लोकांना काढण्यात आलं होतं। बरोबर आहे। आणि आता या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई मागे घेण्याची शिक्षक आणि विद्यार्थी संघटनेची जी मागणी आहे ती पूर्ण होते का याकडे सुद्धा लक्ष असेल। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। लोगों ने इतनी बार कहा है कि आप फिजिकल मीटिंग कीजिए, नहीं करती, ऑनलाइन मीटिंग करती है। उस ऑनलाइन मीटिंग में सबको म्यूट करके वो अनाउंस करती है कि इनको हम बर्खास्त करते हैं और उसके बाद किसी को बोलने का अधिकार नहीं है। मीटिंग में आखिर में एक मेंबर को 5 मिनट का समय दिया जाता है कि आप सब मुद्दे, जितने मुद्दे थे उस मीटिंग में, सब पे आपको जो बोलना है बोल दीजिए, फैसला तो लेकिन हो गया। तो इसे हम एग्जीक्यूटिव काउंसिल का भी फैसला नहीं कह सकते, ये वाइस चांसलर का व्यक्तिगत फैसला है और वो फैसला लेने का अधिकार उनको नहीं दिया गया है। कोई कानून नहीं है जो उसको
वाइस चांसलर को ये फैसला लेने का अधिकार दिया जाता है। जो भी कार्रवाई हुई है आज तक वो वाइस चांसलर ने व्यक्तिगत रूप से किया है। हम लोगों ने इतनी बार कहा है कि आप फिजिकल मीटिंग कीजिए, नहीं करती ऑनलाइन मीटिंग करती है। उस ऑनलाइन मीटिंग में सबको म्यूट करके वो अनाउंस करती हैं कि इनको हम बर्खास्त करते हैं, और उसके बाद किसी को बोलने का अधिकार नहीं है। मीटिंग में आखिर में एक मेंबर को 5 मिनट का समय दिया जाता है कि आप सब मुद्दे, जितने मुद्दे तो उस मीटिंग में, सब पे आपको जो बोलना है बोल दीजिए, फैसला तो लेकिन हो गया। तो इसे हम एग्जीक्यूटिव काउंसिल का भी फैसला नहीं कह सकते, ये वाइस चांसलर का व्यक्तिगत फैसला है और वो फैसला लेने का अधिकार उनको नहीं दिया गया है। कोई कानून नहीं है जो उसको, वाइस चांसलर को ये फैसला लेने का अधिकार दिया जाता है। जो भी कार्रवाई हुई है आज तक वो वाइस चांसलर ने व्यक्तिगत रूप से किया है। जो ये घटना हुई है ये एक वेकअप कॉल की तरह है सब लोगों के लिए, और सब लोगों को यूनाइटेड होना पड़ेगा। तमाम जो स्टेक होल्डर्स हैं जेएनयू के एकेडमिक्स में, वो छात्र हों, वो शिक्षक हों, वो कर्मचारी हों, वो ऑफिसर्स हों, क्योंकि ये इस तरह के रूल, कंप्लीट लॉलेसनेस से तो कुछ भी काम आगे चल नहीं सकता, सारा काम ठप हो जाएगा। शिक्षक सोचने के उसमें नहीं रहेगा कि कुछ सोचे और लिखे। लाइब्रेरी का बुरा हाल है, तमाम सारे सब्सक्रिप्शंस हमारे काम नहीं करते हैं, और इस तमाम और तरह के चीज़ों के बीच में आप इस तरह के लॉलेसनेस लेके आते हैं, अधिकारों का कंप्लीट हनन होता है।